तिथे शेपूट आलं ते शेरू म्हणल्यावर. शेरू क्यूट शेरू आज गावाकडे जाणार. सकाळ श्री स्वामी समर्थ. मी भक्ती बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत. तर काल आपण घरी आपले शेरू आणलाय. शेरूने पूर्ण रात्र मला जागवलेला आहे आणि आता झाले समर्थच्या ट्युशनचं टायमिंग, त्याला सोडायला चाललंय. तर शेरूला एकदा तुम्हाला दाखवते. इतकं ओरडत होतं रात्रभर आणि त्याचं साहजिकच आहे. त्याच्या आईपासून छोट्या बहीण भावापासून मी त्याला घेऊन आले आपल्या घरी. आहोनला रात्री व्हिडिओ कॉलवर दाखवलं तर आहो म्हणत होते शेरूचं नशीब उघडलं, चांगल्या घरामध्ये आलाय. जास्त लाड करणाऱ्या समर्थ सम्राट आणि त्याचं शेरू. तर चला आपण शेरूला भेटूया. तो पितो, त्यानं शूशी सुद्धा केले व्यवस्थित, पण ओरडत आहे थोडं. ते 2-3 दिवस ओरडतच असतात. शेरू कसं वर चढायला बघते शेरू. ते शेपूट आलं ते शेरू म्हणल्यावर. शेरू क्यूट शेरू आज गावाकडे जाणार. शेरू बसते आता. त्याचं दुपटं मी धुवून टाकलंय, वाळलं का त्याच्या खाली टाकते बसायला. शेरू नाश्त्यामध्ये मस्त असं शेवयाचा भात, दूध, तूप, साखर. आपल्या ट्युशनला सोडून आले आणि लाडूचं हे सगळं आवरलं आणि त्यानंतर मग शेरूला ना बाहेर ऊन लागत होतं म्हणून त्याला आतमध्ये ठेवलंय. तर चला कसं झोपले तुम्हाला दाखवते. आणि माझा चालू आहे सध्या स्वयंपाक. तर आपण शेरू बघूया. हा झोपते शेरू, आराम करते. झोपू दे. पप्पा येणार आहेत आता. याला का गावाकडे घेऊन जाणार शेरूला. जाऊ दे ना. पत्ता कुठं आहे सकाळपासून? कुठं आहे आज फुल डे एन्जॉय चालू आहे ना. नाही मनी मेवचं नाही, छेलूच आहे आपला शेरू. क्यूट शेरू. ती बनवले मस्त अशी सोयाबीनची ग्रेव्ही वाली भाजी. हे बघा असं जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आणि सोबतच बनवते भाकरी. हे पीठ आहे खूप दिवसाचं, याच्या भाकरी काय मला जमना. त्या खेळून झाल्यावर माझ्या लाडूला त्याला ती खायचं असते, ती तर छान असते, यम लागते. बरं नाही शांत बस, नाही लावत ग बस. तूप म्हणलं की अंगाला काटा येतोय ना तुझ्या बिन दादाच्या बी. लोक इकत घेऊन खाते, त्यांना घरी आहे तर खाऊ वाटत नाही है ना. आता काय दात असतो का. काय करतो माहिती का, आम्ही गावाकडे गेलं कधी ब्रश ते हे झालं म्हणजे कुठं पाहुण्याच्यात गेलं ब्रश नसलं का मिठान दात असते. तर आता म्हणजे मला असं करायचं. तू गप्प बस. नाही लावलं. हो बरं हे इथलं काढते. तूप आणि मिठाचा लोल कशा लागते सांग. छान लागते ना. भाजी चपाती सगळं खाते माझं पिल्लू आहे ना. आपलं शेरू काय खाल्लं सांग बरं. खुश आहे ना तू शेरूला. शेरू कुणासाठी आणलाय. नाही चिरकलं. आता चाललं गावाकडं. शेरू चालला आता. करमलं का मग. होय सार्थ समर्थ आल्यावर करमलं. भाडं केला का सार्थ समर्थ. याचं हेअर कट करायचंय. परत लॅपटॉप बघितला. हा अजून अजून मित्र आलेला विकास. कुठला रे. आपल्या ती जुन्या घराच्या हा ती मारवाड्याचा विकास. ती शाळेला दुसऱ्या शाळेत आहे ना. सह्याद्रीला आहे. हो का कसा झोपलाय. लाडू मुद्दाम रुसलेलं नाटक करते. नाटक. उठ ना सोना. शेरू चालला गावाकडे. देऊ का पिशवीत घालून. शेरू चालला आपल्या घरी. आपल्या घरी. बघ छान आहे. लगेच उठलं. शेरू चालला गावाकडे. शेरू मिस यू. गावाकडे ये ना शेरूला बघायला भेटायला. हा शेरू चालला पिशवीत.
शेरूला बोलत ए गेट लाव ना. शेरू चालला म्हणून तोड कसं केलंय. गेला शेरू. तू सगळ्याला बातमी देत फिरला होता ना. ह्याने कुत्र आणले गेला आता. खेळायचं बरं का बाळा तिथं. समर्थ सार्थ आर्या सायकल कॉम्पिटिशन लागले त्यांचं. सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळे लेकरं घेऊन ग्राउंडवर गेले. रुद्र हाय, सार्थ हाय, इकडं कोण आहे, शिव हाय, तू पण हाय. तर शेरूची मम्मी आणि शेरूचे भावंड. तर इथूनच आम्ही शेरूला अडॉप्ट केलेला आहे एक चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी आणि आम्हाला सुद्धा घरी छान असा डॉगी सांभाळण्यासाठी पाहिजे होता. तुम्हाला पाहिजे असेल तर इथून घेऊन जाऊ शकता, खूप गोड आहेत. तर खेळून सगळे आले आणि आता सार्थच्या घरी परत समर्थ गेलाय. पूर्ण दिवस तिथं घालून सकाळपासून ट्युशनच्या नंतर सार्थच्या घरी, सार्थ परत आमच्या घरी आणि परत स्वर्णानं समर्थला सार्थच्या घरी घेऊन गेले. आज त्यांचं तेच चाललंय, सोडायला यायचं घेऊन जायचं. आणि ती स्वतःच बरं का, नवरा बायको सोडतात पण येऊन घेऊन जातात पण. काय खायला प्यायला बनवलं तर घरी आणून देतात पण. लेकरांना माझ्या खूप लाड करतात, माया करतात. आणि मी आता बनवते चुरमुरे पासून चिवडा गोकुळच्या, कारण लाडूला काही खाऊ वाटे ना आणि भेळ वगैरे आंबट देण्यापेक्षा मला थोडासा चिवडा बनवूया खमंग गरम गरम. जिरे तळले, आता टाकला लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, थोडंसं हिंग, कसुरी मेथी टाकायचं म्हणजे चिवडा ना खमंग बनतो. त्यानंतर हे तिखट मीठ आणि सोबतच चवीनुसार मीठ. मस्त असा मसाला तयार झालाय चिवड्याचा. हे बघा, मस्त असं चुरमुरे टाकून घेतलेत जे भेळला असतात ना ते. आणि आता छान खालीवर तिखट मीठ सगळं लावून घ्यायचं म्हणजे टेस्टी लागते गरम गरम खमंग चिवडा. कमी साहित्यात पण ह्याला चव लय असते बरं का. बघा मस्त असा कुरकुरीत चिवडा. व्हिडिओत एवढं पिवळं दिसत नाही पण रिअलमध्ये पिवळा दिसतोय बरं का. टेस्टी मस्त असं कुरकुरीत चिवडा लाडूला देते बाई. माझ्या लाडूची तब्येत थोडी बरी नाही. स्वतःचा मेकअप झालाय, आता मम्मीचा नंबर आहे. काय मेकअपचा आहे ना. किती क्यूट दिसते का पिल्लू. इकडे बघ की पिल्लू. वाव, इथे पावडर लावला. मेकअप केलाय का. नाही छान आहे छान. नाही सॉरी तुला नाही हसले. मेकअप छान आहे, एक नंबर. परीच दिसायला लागली. पुरी हा नाही दिसायला लागलाय. आता वाजले संध्याकाळचे 12:15. लाडूला अचानक खोकला यायला म्हणून औषध पाजलं तरी उलट्या करून त्याने पूर्ण औषध काढलं. ताप पण आलाय, खोकला पण येते अचानक लेकराला माझ्या. काय झालं की काल मला रात्रभर शेरूनं जागवलं, आज मला झोप येईना लाडूसाठी. आता औषध पाजलेलं, उलट्या गेला पूर्ण. मी सुद्धा घाबरलेली. 12 वाजलेले, काय करायचं.